बेटिंग ॲप भारतात लीगल आहे का? नहीं. मित्रांनो, सध्या चर्चेत असलेलं सगळ्यात मोठं नाव जो की स्कॅम 5,000 करोड. स्कॅम 5,000 करोड कसा झाला, काय झाला, याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाले, कशा पद्धतीने झाले, त्यात याचा शेअर मार्केटवरती काय इम्पॅक्ट होणार आणि नक्की आत्तापर्यंत जी फ्रीज केलेली संपत्ती आहे ती आहे 417 करोड रुपये ही जप्त केलेली आहे ईडीने. तर हा पूर्ण व्हिडिओ पहा, त्यात तुम्हाला संपूर्ण समजेल की नक्की महादेव बुक ॲप म्हणजे काय आणि तो स्कॅम कशा पद्धतीने झाला आहे. तर मित्रांनो, मी राम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो धनक्रांती यूट्यूब चॅनलवरती. पाहूयात आपण पूर्ण व्हिडिओ डिटेल्समध्ये. सगळ्यात पहिले मित्रांनो, आपण हे समजून घेऊ की महादेव बेटिंग ॲप किंवा जनरल बेटिंग ॲप म्हणजे काय. तर बेटिंग ॲप म्हटलं की पैसा, आणि पैसा कसा कमावा बेटिंग ॲपमध्ये, तर तुम्ही काय लावू शकता. फॉर एक्झाम्पल बॅडमिंटन, क्रिकेट, चेस, अशा कितीतरी, इवन इलेक्शनमध्ये कोण जिंकून येणार, कोणती पार्टी हरणार, या गोष्टींवरती पैसा लावला जातो. आणि त्याचबरोबर त्यातनं अनेक मार्गाने अनेक ठिकाणावरून भरपूर पैसा कमवला जातो. यात जो पैसा जातो तो जातो एका साधारण माणसांचा, साधारण व्यक्तीचा, आणि हे मोठमोठे ॲप्लिकेशन्स भरपूर पैसा कमवतात. म्हणजे आता हे बेटिंग ॲप तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे कार्ड्स असतील किंवा इतर गोष्टी असतील. तसंच आता हे महादेव बेटिंग ॲप म्हणजे काय हेही आपण पुढे गेल्यानंतर पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. पण हे नक्की भारतामध्ये लीगल आहे का, हेही तितकंच महत्त्वाचं आहे की काही देशांमध्ये बेटिंग ॲप हे लीगल मानलं जातं, तसं भारतात बेटिंग ॲप हे इलिगल मानलं जातं. मित्रांनो, हा स्कॅम कोणी केला, तर एक साधारण दोन व्यक्ती आहेत. छत्तीसगडमध्ये भिलाई या गावात एक सौरभ चंद्रकार आणि दुसरा रवी उपाल. सौरभ चंद्रकार हा एक ज्यूस दुकानदार होता आणि रवी उपाल हा एक टायर दुकानदार होता. रवी उपाल आणि सौरभ चंद्रकार हे मित्र असून हे दोघं एक छोटं शॉप चालवत होते. पण त्यातून त्यांचा पैसा थोडाफार भेटायचा आणि उरलेला पैसा ते पूर्णच्या पूर्ण कशामध्ये, तर बेटिंग ॲपमध्ये हारायचे. म्हणजे त्यांनी बेटिंग ॲपमध्ये पैसे हारून एक तब्बल 10 ते 15 लाख रुपये त्यांनी पूर्णपणे अमाऊंट लॉस केली होती. आणि त्याचनंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की जर आपल्याला बेटिंग ॲपमधनं पैसा कमवायचा असेल तर जोपर्यंत आपण फक्त बेट लावतोय तोपर्यंत आपण पैसा कमवू शकत नाही. एक तर आपण बुकी झालो पाहिजे, किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण स्वतः ओनर झालो पाहिजे बुकिंगसाठीचे, तरच आपल्याला आत्ता काहीतरी नंतर बेनिफिट होऊ शकतो. असा विचार करून दोघांनीही त्यांचं गाव सोडलं आणि ते गेले दुबईला. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना थोडीफार अशी प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटली का बेटिंग ॲप चालतं कसं, बेटिंग ॲप रन कसं होतं, त्याच्या मागच्या पूर्ण सोर्सेस, ह्या संपूर्ण गोष्टींचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास केला. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचं एक साम्राज्य निर्माण करण्याची सुरुवात त्या ठिकाणी. मित्रांनो, हा स्कॅम समोर कसा आला, तर स्कॅम समोर येण्यासाठी जास्त काय नाही लागत. जसं आत्तापर्यंत बाकीचे स्कॅम बाहेर आले, जसं आपण हर्षल मेहता हे नाव ऐकले, ते स्कॅम का बाहेर का आले त्यांचे, जसं का मोठ्या प्रमाणात पैसा जगाला दाखवणे, मोठ्या गाड्या घेणे, मोठमोठी संपत्ती विकत घेणे, तसंच किंवा हाऊस मौशीला पैसा खर्च करणे. तसं आपण जर आता पाहिलं अब्दुल करीम तिलगी, त्यांचंही आपण रिसेंटली उदाहरण पाहिलं होतं. त्यांनी सुद्धा भरपूर पैसा कमावला फक्त एका लेडीजवर किंवा एका बाईवर एका रात्री 93 लाख रुपये खर्च केले किंवा उधळले, म्हणून त्यांचा हा सुद्धा स्कॅम बाहेर आला, एक स्टॅम्प पेपर घोटाळा अब्दुल करीम तिलगी. तसंच मित्रांनो, हा जो सौरभ चंद्रकार आहे त्याचं लग्न ठेवलं त्याने, आणि ते लग्न ठेवलं दुबईला. आणि जसं दुबईला लग्न ठेवलं, त्यात लग्नासाठी तब्बल त्यांनी खर्च केले कमीत कमी 200 करोड रुपये. आणि 200 करोड रुपये अमाऊंटमध्ये त्याने त्याचे नातेवाईक, वराड, जे कोणी येणार त्यांच्यासाठी नागपूरवरनं दुबईला जाण्यासाठी फ्लाईट बुक केल्या, प्रायव्हेट जेट्स. ओके. आणि जसं प्रायव्हेट जेट्स बुक केल्या, तितके लोक त्या ठिकाणी आले आणि एवढ्या मोठ्या ठिकाणी त्यांनी ते लग्न केलं. आणि जसं त्या लग्नासाठी एवढा खर्च त्यांनी केलाच, त्याचबरोबर काही सिनेस्टार बोलवले, जसं की मोठमोठे सिनेस्टार त्यामध्ये आहेत. जर लिस्टच पाहायची झाली तर मित्रांनो, लग्नात त्यांनी मोठमोठे सिनेस्टार बोलवले. मग त्या सिनेस्टारमध्ये जर आपण पहिलं नाव पाहिलं तर टायगर श्रॉफ, सनी लिओनी, विशाल ददलानी, नेहा कक्कर यांसारखे अनेक स्टार लग्नात बोलवले आणि त्यांचे परफॉर्मन्सही झाले. तर मित्रांनो, ह्या लग्नासाठी किती खर्च झाला हे काय आता तुम्हाला परत मला सांगायची गरज नाही, तुम्ही समजूनच घेऊ शकता हा स्कॅम बाहेर कसा आला. तर मित्रांनो, आता नक्की काय आहे महादेव बेटिंग ॲप, तर एकदम साध्या पद्धतीने महादेव बेटिंग ॲपमध्ये काय केलं जायचं, जसं का ते एक न्यू युजर फाइंड करायचे, की नवीन युजर कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचल, आल्यानंतर त्याच्याकडनं कशी अमाऊंट डिपॉझिट केली जाईल, ती डिपॉझिट केल्यानंतर कशा पद्धतीने लावली जाईल, याचं पूर्ण नियोजन केलं जायचं. पण जसं का आपण जनरल एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये गेलो का अमाऊंट आपण डिपॉझिट करतो, त्यानंतर आपण अमाऊंट विथड्रॉ करतो, अशी प्रॉपर प्रोसेस फॉलो केली जायची. पण या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही तो बिझनेस रन करताय त्याच्यासाठी त्यांनी एक फ्रँचायसी मॉड्यूल डेव्हलप केलं होतं. आणि त्या फ्रँचायसी मॉड्यूलवर बिझनेस रन करण्यासाठी 70-30 अशी त्यांची पार्टनरशिप होती. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनला त्यांचे फ्रँचायसी पार्टनर्स होते. आणि ते फ्रँचायसी पार्टनर्स ते काय करायचे, तर त्या ॲप्लिकेशनमध्ये त्याची
चांगल्या प्रकारे सेल्स म्हणजे चांगल्या प्रकारे लोक त्यामध्ये गुंतवणूक करू शकतात किंवा बेटिंग करू शकतात, असा तो प्रयत्न त्यांच्या फ्रँचायझी पार्टनरकडनं चालू असायचा. आता या फ्रँचायझीच्या पार्टनरचं काम काय, पुढचं काम असं आहे की जो ॲप्लिकेशन आपण तयार केला आहे ज्याच्यातनं आपण अमाऊंट डिपॉझिट करतोय त्यासाठी ते वेगवेगळे अकाउंट्स वापरायचे. मग ते अकाउंट्स कसे वापरायचे, जसं की एखादा अननोन पर्सन आहे त्याचा आपण अकाउंट जनरेट करतोय, अकाउंट जनरेट केल्यानंतर त्याचं नाव, डिटेल्स, इन्फॉर्मेशन संपूर्ण वापरली गेली आणि त्याला एक ठराविक पैसे देऊन आपण त्याला त्या अकाउंटवरनं बाजूला केले आणि त्याचं पूर्ण डेबिट कार्ड वगैरे ही पूर्ण इन्फॉर्मेशन आपण आपल्याकडे ठेवून त्याच्यावरनं आपण ट्रान्झॅक्शन देणं घेणं चालू केलं. असे कमीत कमी त्यांनी 200 ते 300 अकाउंट्स ओपन केले. याचबरोबर त्यांनी ही प्रोसेस रन केली की जसं काही जुन्या कंपन्या असतील त्यांचे काही अकाउंट्स असतील ते आता क्लोज झालेत आणि त्या करंट अकाउंट पूर्णपणे कसे चालू करता येईल, त्याच्यावरून जास्त ट्रान्झॅक्शन कशी होतील, याच्या पद्धतीने हा स्कॅम लवकरात लवकर उघडकीस येणार नाही असा त्यांचा प्रयत्न चालू राहिला आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. तसंच काही वर्षापूर्वी हैदराबादमध्ये रेडी अण्णा नावाचं एक ॲप्लिकेशन बनलं होतं. ओके, आणि ते रेडी अण्णा नावाचं ॲप्लिकेशन यांनी काय केलं, 1,000 कोटी रुपयाला विकत घेतलं आणि जसं ते 1,000 कोटी रुपयाला विकत घेतलं तर एक सिंगल ओनर झाले या ठिकाणी. तर एक समजू शकता 1,000 कोटी रुपयाला जर आपण एखादं ॲप्लिकेशन विकत घेतोय तर आपण किती हाय लेवलचा स्कॅम किंवा किती हाय लेवलपर्यंत त्यांची अमाऊंट असू शकते याचा विचार आपण लावू शकत नाही. तर तसंच मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिलं, थंबनेलवर रणवीर कपूर, तर त्यांचं पोस्टर का लावलंय का त्या स्टारचा वापर हे कशासाठी करत होते, ॲक्च्युअल फक्त ॲडव्हर्टाइजमेंटसाठी करत होते. म्हणजेच काय, त्यांना माहिती पण नसेल कदाचित ते काय ॲप्लिकेशन आहे काय, पण तरीसुद्धा ते हिरो काय करत होते, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करत होते. म्हणजेच मला काय सांगायचं आहे की अगर आपकी उम्र 18 से कम है तो पढ़ाई पे ध्यान दो. ज्यावेळेस तुम्ही एखादं ॲप्लिकेशन वापरताय ते स्वतः थोडं पडताळून पहा आणि त्यानंतरच त्याचा वापर करायला चालू केला. ओके, यात काय ते त्या स्कॅममध्ये इन्व्हॉल्व आहे नाही हा ईडीचा प्रश्न आहे, पण नक्की त्यांना जो पैसा दिला गेला आहे तो एका कॅश स्वरूपात दिला गेला आहे का, लग्नासाठी जो पैसा दिला आहे तो एका कॅश स्वरूपात दिला गेला आहे का, जर कॅश स्वरूपात दिला तर हवालाच्या नेटवर्कद्वारे तो पैसा आला आहे का, त्यासाठी त्या चौकशीसाठी त्या लोकांना काही समन्स किंवा काही नोटीस आत्तापर्यंत ईडीने पाठवलेल्या आहे. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं, महादेव बेटिंग ॲप याचा शेअर मार्केटवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो का झालेल्या स्कॅमचा, तर पहा मित्रांनो, त्यांचे दोन साथीदार पकडले गेलेत आणि त्या 2 साथीदारांनी अशा पद्धतीने पूर्ण स्कॅम आत्ता जो अकाउंट फ्रीज केलेले ते अमाऊंट आहे 417 करोड रुपये. याच्यामध्ये हे 2 व्यक्ती महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे विकास छपरिया आणि गोवंदी केडिया. ह्या 2 व्यक्तींना काय केले गेले, त्यांची पूर्ण संपत्ती ईडीने चौकशी केली आणि त्यानुसार यांच्याकडनं सापडलेली संपत्ती ही टोटल होती 417 करोड आणि त्यामध्ये जी मेन इन्व्हेस्टमेंट होती ती 260 करोड रुपयाची. ती एक इन्व्हेस्टमेंट म्हणजे थोडक्यात स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलेली होती. आता यांचं काम काय का वेगवेगळे डीमॅट अकाउंट्स ओपन करणं, डीमॅट्स अकाउंट ओपन केल्यानंतर त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट करणं किंवा काही नवीन कंपन्यांचे वेगवेगळे अकाउंट्स ओपन करणं आणि त्या अकाउंटच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करणे. कदाचित भविष्यात हा स्कॅम थोडा जर मोठा घडला किंवा जर तो हाय लेवलचा असेल तर याच्यावरती काय होऊ शकतं, सेबी ही काही प्रमाणात ॲक्शन घेऊ शकते. कारण जर 200 ते 250 करोड रुपये संपत्ती ही स्टॉकवर एकाच टायमाला एखाद्या व्यक्तीने जर ॲड केली, रिमूव्ह केली किंवा काही ट्रान्झॅक्शन्स केले ते कदाचित स्टॉक मॅन्युप्युलेटिंग या ठिकाणी होऊ शकतं. त्यासाठीच मित्रांनो सेबी कदाचित भविष्यात या ठिकाणी इंटरफेअर करू शकते किंवा चौकशी करू शकते. तर पहा मित्रांनो, आता हा पूर्ण आपण स्कॅम पाहिला आहे. स्कॅममध्ये एवढी मोठी संपत्ती जप्त झालेली आहे आणि शिवाय त्याचबरोबर एका लग्नासाठी 200 करोड रुपये खर्च करणं, बरोबर, एवढी मोठी संपत्ती आणि लग्नासाठी एवढे मोठे सिनेस्टार, या सगळ्या गोष्टी आपण कदाचित एका नॉर्मल माणसाच्या जीवनात पहिल्यांदाच पाहिले असतील आणि त्याचमुळं हा स्कॅम बाहेर आला असावा. बरोबर मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर वेळ जातो. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक करा. यात तुम्हाला काही कंटेंट वाटला, काही नवीन असतील तर तुम्ही कमेंट करा का ते स्कॅम ही तुमच्यासाठी मी डिटेल्समध्ये एक्सप्लेन करेल. तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धनक्रांती यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि काही डिटेल इन्फॉर्मेशन असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेजेस करू शकता. तर चला मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.